राहू काय बनवतोय तू हे? मला नाहीच येते काही बनवता. नाही येते काही बनवता? डोनट बनवून देत होतास आम्हाला. हा हा. आणि हे काय बनवलेस? कॉर्न बी. काय? कॉर्न बे. कॉर्न बे? कॉर्न बे म्हणजे कॉर्न भेल. कॉर्न बेल. कॉर्न. कॉर्न बेल. भेल. बेल. कशी बनवलीस आज? हे बघ, कॉर्न्स टाकली येल्लो, अच्छा. कांदा आणि कोथिंबीर मिक्स केली, हा. टोमॅटो मिक्स केला अच्छा. आणि चाट मसाला. हा चाट मसाला. झाली मग? हा हे कॉर्न खाली. भेल. हा हे कॉर्न भेल आहे. आता घरच्यांना बनवून दिलेली हा? ही आपण खायची. अच्छा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. परत आज इथे आलेलो आहोत. ॲक्च्युली आज पुष्करचं सकाळी होतं ऑफिस आणि तो ऑफिसवरनं डिरेक्टली इथे येणार होता. सो आमचा प्लॅन असा होता की तो ऑफिसवरनं इथे येईल आणि राऊची स्कूल झाली की मी राऊला इथे घेऊन येईन. सो आम्ही तसंच केलेलं आहे. पुष्करसुद्धा ऑफिसमधनं घरी आला आहे. मी राऊची स्कूल सुटल्यानंतर राऊला इथे घेऊन आली आहे आणि इथल्या रुटीनला माझ्या सुरुवात झाली आहे. जरा पुष्कर आल्यानंतर त्याचा चहा झाला आहे, पण त्यावेळेला मी चहा घेतला नव्हता. सो मी आता इथे माझ्यासाठी चहा ठेवते आहे. आणि राऊचं बघितलं असेल, आज राऊ येताना स्लाईम घेऊन आलाय. हा स्लाईम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, क्ले सारखाच असतो, फक्त अजून जरा सॉफ्ट असतो हा. आणि एकदा मुलं खेळायला लागली की भरपूर वेळ जातो, भरपूर गोष्टी ह्याच्या बनवता येतात. सो आज राऊचा आमचा प्लॅन चाललाय की जसं मी कालच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की आज त्याच्या स्कूलमध्ये कॉर्नभेळ ॲक्टिव्हिटी होती. सो आता आज तो आम्हाला या स्लाईमपासून कॉर्नभेळ बनवून देतोय. सो त्याचा इथे काय काय बनवणं चालू आहे. ह्याच्यात थोडेसे ना गमबॉल्स आहेत, सो तो त्याला कॉर्न समजतोय आणि मग बाकी तो त्याच्याप्रमाणे करतोय. सो त्याचं एकीकडे खेळणं चाललेलं आहे स्लाईम बरोबर. राहू आता हे काय करतोय तू? मी कॉर्न बेल फ्राय करायला ठेवली आहे. तव्यावर कॉर्न भेल फ्राय करतोय तू तव्यावर? मस्त आहे. एवढी सगळी ही वेगवेगळी कॉर्नभेळ आहे. हे बघ, कारण कलर एवढे नाही आहेत. ओ, येल्लो कलर नाहीये म्हणून वेगवेगळ्या कलरची का? हा, तर आता मी तुम्हाला असं एक दाखवतोय. तर याला आता आपण असं करायचंय. सगळ्या स्लाईमला आपण करू शकतो. हे काय आहे? हे काय करतोय? कॉर्न बेल फ्राय करण्यासाठी त्याला चिपकतोय. अच्छा अच्छा. किती वेळ लागेल हे सगळं व्हायला? 1 तास. 1 तास फ्राय करायला? अरे आता आई भाजी करते. मग त्याला 1 तास कुठे लागतो? लागतं ना. हा, म्हणजे मी त्याचं सांगण्याचं म्हणणं असं आहे की आई, तू जेव्हा भजी करतेस घरी सगळ्यांसाठी, पीठ कालवणं, ते तळणं, मग त्यात तुझा 1 तास जातो. तसं माझी आई मला प्लेट दे ना. ही बघ, ही प्लेट आहे ना, ही खेळायला वापर. तू उलट केलंय, सगळं खाली केलंस ह्याच्यावर. चहा माझा एकीकडे तयार झालाय, मस्त गरम गरम जरा चहा पिते. आणि मला राऊचं आता हे सगळं खेळणं चाललंय. त्याच्यावरनं एक असंच मी आता विचार करत होते की मुलांचं इमॅजिनेशन किंवा ते कोणत्या वेळेला काय विचार करतात आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणजे आता तो स्लाईम बरोबर खेळतोय आणि काय खेळतोय तर आज त्याच्या स्कूलमध्ये जी ॲक्टिव्हिटी झालेली, कॉर्न भेळ कशी बनवली ते खेळतोय. पण त्यात त्याचं इमॅजिनेशन असं होतं की ते जे त्याने तुम्हाला दाखवलं की तो झाकणाने त्या कॉर्न भेळच्या मध्ये काहीतरी करतोय, त्याच्या मागे त्याचं इमॅजिनेशन असं होतं की आई, तू घरी थालीपीठ बनवतेस तेव्हा जेव्हा आपण थालीपीठ करतो तेव्हा त्याला मध्ये असा गोल करतो. ते इमॅजिनेशन त्याने या म्हणजे बनवतोय कॉर्न भेळ, पण त्याच्या डोक्यात इमॅजिन ते थालीपीठ येत होतं. किंवा आता तो पटकन पुष्करला बोलला, अरे बाबा, आईला भजी करायला 1 तास लागतो. म्हणजे मला या सांगण्यामागचा उद्देश असा की मुलं आपल्याला किती ऑब्झर्व करत असतात किंवा कधीतरी त्याने ते ऐकलं असणार की मला 1 तास तरी लागेल किंवा त्याने मला ते थालीपीठ करताना बघितलं आहे. सो हे इमॅजिनेशनने जे खेळणं असतं ना त्यांचं, तेही छान असतं. आणि थोडंसं मी आणि पुष्कर असं एक फॉलो करतो की राऊ काहीही खेळत असेल, म्हणजे आज आता तो स्लाईमपासून काहीतरी पदार्थ बनवतोय, पण एरवी काहीतरी वेगळं बनवत असतो, पण इमॅजिनेशन काहीतरी वेगळं चालू असतं. सो फार त्याला आम्ही असं थांबवत नाही, उलट एनकरेज करतो. कसं आहे ना, आपल्याला सुद्धा कळतं की मुलं इमॅजिन काय करतायत किंवा ते इमॅजिन जे करतायत डोक्यात ते त्यांना तिथे उतरवता येत आहे का. रेडी झाली रेसिपी. झाली? आणि ओ क्या बात है.
क्या बात आहे, मस्तच रे. हे काय पण आहे? घेतलंय. हे काय केलंयस? त्याच्यात पण एक कॉर्न बेल टाकले. जागा अच्छा. नव्हती ना तिकडे ठेवायला. खूपच छान केलंय. या छोट्या प्लेट्स आहेत का, मिनी प्लेट्स? हा अच्छा. हे बघा, पिंक मध्ये ठेवायचा, अच्छा, ओके. ऑरेंज मध्ये ठेवायचा, अच्छा. ब्लू मध्ये ठेवायचा. अच्छा, असं आहे का? मस्तच. ओके. आणि आपण प्रत्येक पॅरेंट्सच आपल्या मुलांना एनकरेज करत असतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी नक्कीच चांगल्या असतात, फायद्याच्या असतात. इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी. आज तुझं रुटीन पण आपण क्रिएटिव्हिटीने शूट करूया. म्हणजे काय करणार आहेस? बघूया ना. डिनरच्या तयारीला लागली आहे. राहूला हवी आहे आज बटाट्याची भाजी, सोकडून बटाट्याची भाजी करते. त्यासाठी इथे मी बटाटे कुकरला लावले. तर माझं डिनर बनवून झालेलं आहे. जसं मगाशी म्हटलं की राहूसाठी उकडून बटाट्याची भाजी करणार होते. सो भाजी तयार आहे. आणि आज मी पहिल्यांदा कुकटॉपवरती फुलके केलेत. सो फुलकेसुद्धा तयार आहेत. आणि आमच्यासाठी फक्त पनीरची भाजी आम्ही बाहेरनं ऑर्डर केली होती, तीसुद्धा आली आहे. आणि आज आमच्याकडे सगळ्यांचा म्हणजे मेनली पुष्कर आणि राहू दोघांचाही क्रिएटिव्हिटीचा मूड आहे. राहूने त्याच्या स्लाईमपासून वेगवेगळी क्रिएटिव्हिटी करून काही काही पदार्थ बनवत बसलेला. आणि पुष्करसुद्धा आज व्लॉग शूट करताना वेगवेगळे अँगल्स, वेगवेगळं टेकिंगने माझं रुटीन, इव्हिनिंगचं रुटीन आज त्याने शूट करायचा प्रयत्न केला आहे. सो आज आमच्या घरात आजचा जो दिवस आहे तो क्रिएटिव्हिटीचा आहे. अ डे ऑफ क्रिएटिव्हिटी. बाबा आणि मुलगा दोघंही आज क्रिएटिव्हिटीमध्ये रमले होते. आणि आता आम्ही डिनरला बसणार आहोत. आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.